का का स्वतः कष्ट करून कमावलेल्या घरात आई वडील अश्रितासारखे राहत होते? अरे रे बाबा, काय हे तुम्ही सारे घर घाण केले आहे. आत्ताच राधाने फरशी पुसली होती आणि तुम्ही चप्पलच्या निशाण पाडले. काही समज असावी का नाही? तुम्ही काही लहान आहात का हे सर्व सांगायला? मेघाच्या तोंडून हे शब्द ऐकून आबा स्तब्ध होऊन तिथेच उभे राहिले. पोलीस सेवेत असताना त्यांच्या एका आवाजाने मोठ्या गुन्हेगारांनाही कसे हादरवून सोडले आणि आज त्यांची सून त्यांच्याच घरात हे सांगत आहे. मग त्यांच्या बायकोने त्यांना सोफ्यावर बसवले आणि म्हणाली, काही हरकत नाही सर, तुम्हाला तुमच्या सुनेच्या बोलण्याबद्दल वाईट का वाटावे? ही फक्त तिच्या जिभेची तीक्ष्णता आहे, तिच्या मनात दुसरे काही नाही. आबांनी बायकोच्या डोळ्यात बघून विचारलं, खरंच? आणि तिच्या ओठांवर एक मंद हसू तरळलं. पण त्यांच्या डोळ्यांचे कोपरे मात्र थोडे ओले झाले होते. सोफ्यावर बसून आबा विचार करू लागले की हे घर बांधण्यासाठी मी किती मेहनत घेतली. या घरातील प्रत्येक गोष्ट आपल्या परीने मांडण्यात आली होती, जेणेकरून सेवानिवृत्ती झाल्यानंतर पती पत्नी आरामात राहतील. पण आज सारे जग त्यांच्या एका खोलीत बंदिस्त झाले आहे. खोलीतून बाहेर पडल्यावर त्यांना इतकं ऐकावं लागतं. हॉलमध्ये मोठ्या हौशीने फायरपीट बांधला होता, जेणेकरून थंडीच्या दिवसात ते शेकोटीसमोर भाजलेले शेंगदाणे खातील. पण सून हिवाळ्यात कधी विस्तव लावू देईल तर शपथ. ती म्हणायची की राखेचे कण घरभर पसरतील आणि मग चिमणी त्याच रंगाची आणि पूर्ण पांढरी दिसेल, कारण सुनेला ते तसं आवडत नव्हतं. आबा हा सर्व विचार करत असतानाच त्यांची बायको आली आणि हातात कॉफीचा मग घेऊन त्यांच्याजवळ बसली. ती तिच्या नवऱ्याला चांगलं ओळखत होती. तिला माहीत होतं की तो सध्या रागावलाय आणि त्यांच्या हाताची कॉफी प्यायल्याने त्यांचा राग शांत होईल हेही त्यांना माहीत होतं. पत्नी ही काय करू शकते? पती आणि मुलगा रमेश यांच्या प्रेमात अडकलेली भारतीय महिला. कधी आपल्या मुलाच्या ऐकण्यात तर कधी पतीच्या ऐकण्यात, दोन्ही बाजूंनी समतोल साधण्यात तिचे आयुष्य गेले. एके दिवशी मॉर्निंग वॉकवरून परतल्यावर पती पत्नी दोघेही लॉनमध्ये बसले होते. तेवढ्यात नोकराने चहा आणून त्यांच्या समोर ठेवला आणि तो निघून गेला. त्यांना 2 ऐवजी 3 कप चहा पाहून जरा विचित्र वाटले, कारण त्यांच्या व्यतिरिक्त फक्त रमेश चहा पित होता आणि त्याने कधीच आईवडिलांसोबत चहा पिणं बंद केलं. त्यांनी त्यांच्यासोबत बसणे फार पूर्वीच सोडून दिले होते आणि आता तेवढ्यात रमेश तिथे येऊन बसला आणि त्यांच्यासोबत चहा पिऊ लागला. पण विचित्र शांतता. हा तोच रमेश होता जो लहान असताना बोलणं कधीच थांबवत नसे. आबा कितीही थकले असले तरी ते नेहमी रमेशसोबत खेळायचे. बोलून कंटाळा येईपर्यंत आणि झोपी जाईपर्यंत त्याचे शब्द कधीच संपत नसत. आज मुलगा आणि वडील यांच्यात एक विचित्र औपचारिकता निर्माण झाली होती. मग पत्नीने ते मौन तोडले. रमेश, पुढच्या महिन्यात मेघाच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे ना? हो आई, मी त्याच विषयावर बोलायला आलो आहे. मुलाचे आई वडील याच शहरातले असून त्यांना इथूनच लग्न करायचं आहे. त्यामुळे मेघाच्या कुटुंबियांना त्यांच्या लग्नासाठी हे घर हवे आहे. त्यांना आपल्या घरून लग्न करायचं आहे. म्हणून जोपर्यंत घरात गर्दी राहील तोपर्यंत तुम्ही दोघांनी दीदीकडे जावं असं मला वाटतं. तुम्हा दोघांनाही गर्दीमुळे गैरसोयीचा सामना करावा लागेल आणि दीदीसुद्धा ह्याच शहरात असल्याने तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हा दोघांची खोलीही त्यांना उपयोगी पडेल. हे ऐकून आबांचा चेहरा रागाने लाल झाला, पण आवाजावर नियंत्रण ठेवत ते म्हणाले, सुनबाईच्या घरच्यांना 10-15 दिवसांसाठी भाड्याने दुसरे घर शोधून द्या. आम्ही कुठेतरी का शिफ्ट व्हावे? पप्पा, तुम्हीही अवघड आहात. आपल्याकडे एवढे मोठे घर असेल तर त्यांच्यासाठी दुसरे घर का शोधायचे? आता मेघानेही त्यांना हो सांगितले आहे. आता तुम्ही बघा तुमचं काय करायचं ते.
ते इथे येते असे म्हणत रमेश अचानक आत गेला. सून मेघाचाही आवाज आतून येऊ लागला. असे वाटत होते की ती सर्व काही ऐकत होती आणि कदाचित तिला आबा जे बोलले ते आवडले नाही. आज बायकोच्या डोळ्यात अश्रू वाहत होते आणि आबांनी तिला खांदा दिला. जणू काही मी इथेच आहे, मी सगळं सुरळीत करीन. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आबा फिरायला निघाले. तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितले की मुलगा सून आणि मुलांसोबत सुट्टी घालवण्यासाठी सासरच्या घरी गेला आहे आणि तिला न सांगता तो तिकडे गेला आहे. आबा हसायला लागले आणि म्हणाले, हे बघ वेडाबाई, ही ती मुलं होती ज्यांच्यासाठी तू माझ्याशी भांडत होतीस, ज्यांच्यासाठी आपण किती रात्री जागून काढल्या कुणास ठाऊक. आज ते आपल्याला आपलं घर सोडण्यास सांगत आहेत. काही हरकत नाही, मी पण त्यांचा बाप आहे असं म्हणत ते आत गेले. आठवडाभरानंतर रमेश त्याच्या कुटुंबासमवेत परतला. तेव्हा त्याला दरवाजा बंद दिसला. बाहेर चौकीदाराने त्यांना तिथे बसायला सांगितले आणि त्यांच्याजवळ जाऊन रमेशला एक चावी दिली आणि एक चिठ्ठीही दिली. त्यांनी ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. ते पत्र आबांनी लिहिलेलं होतं रमेशसाठी. रमेश, मी आणि तुझी आई रामेश्वरमला जाणार आहोत. आम्ही महिनाभरानंतर परत येऊ. तुमच्या हातातली ही चावी या घराची नाही, ती दुसऱ्या फ्लॅटची चावी आहे ज्यात तुमचे सर्व सामान ठेवले आहे. मी तो फ्लॅट फार पूर्वी घेतला होता, मी तुला सांगितले नाही. तो पॉश एरियात आहे. ते घर तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला ते आवडत नसेल तर तुमच्या आवडीनुसार घर घ्या. हे घर माझे आणि तुझ्या आईचे आहे आणि सदैव आमचेच राहील. आम्हाला यातून कोणीही हाकलून देऊ शकत नाही. तुझी आई खुश राहावी म्हणून आजवर मी सगळं सहन करत होतो. पण आता तुझ्या बोलण्याने तिच्या डोळ्यात पाणी आले हे मला सहन होत नाही. हे आमचं स्वप्नातलं घर आहे ज्यात आम्हाला आमच्या मुलांसोबत आणि नातवंडांसोबत राहायचं होतं. पण कदाचित देवाला हे मान्य नव्हतं आणि तुम्हा लोकांना आमचा सहवास आवडला नाही. तो फ्लॅट माझा आणि आईचा तुम्हा सर्वांसाठी आशीर्वाद आहे असं समज. तुमची इच्छा असेल तर ठेवा, नाहीतर परत करा. पालक म्हणून आम्ही आमचा स्वाभिमान गमावू शकत नाही. आमच्यानंतर हे घर ट्रस्टचे असेल जे येथे वृद्धाश्रम बांधेल. या घरावर तुझा किंवा तुझ्या बहिणीचा कोणताही अधिकार नाही. हे मी तुझ्या बहिणीलाही सांगितले आहे आणि माझा हा निर्णय तिला मान्य आहे. याबद्दल ती आनंदी आहे. आशा आहे की तू देखील याचा आदर करशील. तुम्हा सर्वांना देव सुखी ठेवो. पत्र संपताच रमेश सुन्न झाला. डोळ्यात अश्रू तरळले, पण ते अश्रू पश्चातापाचे होते की मोठे घर गमावल्याचे, की वडिलांची संपत्ती शेवटी मुलाचीच असते या गैरसमजाचे. हे मात्र त्याला कळलं नाही. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.